नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती बघता महाराष्ट्रामधील पाऊस उघडला आहे। थंडीचं प्रमाण वाढू लागलंय। बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाचं अनुकूल वातावरण आहे, परंतु त्याचा केवळ दक्षिण भारतावर सध्या प्रभाव पडतोय। महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती सोलापूर, धाराशिव, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात आहे, मात्र त्याचा पावसाळी प्रभाव नाही। आपण बघतो की विदर्भातून थंडीला आता सुरुवात झाली आहे। हीच थंडी आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे। आपण बघतो 18 तारखेला या थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये खूप वाढणार आहे। 19 तारखेला तिच्या प्रमाणात अधिक वाढ होईल। उत्तर भारतात खास करून अनेक राज्यांमध्ये अगदी मध्य प्रदेशपर्यंत, छत्तीसगडपर्यंत थंडीची लाट 20 तारखेलाच पसरणार आहे। धोकादायक थंडीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये 21 तारखेपासून वाढणार आहे। 22 तारखेला यामध्ये मोठी वाढ होणार आहे। 23 तारखेला थोडं दक्षिणेकडून ते कमी होताना दिसतंय। मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागात थंडीचं प्रमाण अधिक असेल। कोकणात मात्र याचा प्रभाव कमी जाणवेल। थंडीचा प्रभाव हा जवळपास 25 तारखेलाही असणार आहे। महाराष्ट्रात 26 तारखेला थंडी राहील, परंतु कोकण किनारपट्टी भागामध्ये याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे। ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल। जवळपास 23 तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठलंही पावसाळी वातावरण नाही। मात्र 23 तारखेला उत्तर भारतामध्ये WD आणि दक्षिण भारतामध्ये अरबी समुद्रात एक वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे। 24 तारखेला या दोन्ही सिस्टम सक्रिय असणार आहेत। 25 तारखेला श्रीलंकेच्या दरम्यान या वादळी सिस्टमचा प्रभाव निर्माण होईल। 26 तारखेला केरळ आणि तामिळनाडूमध्ये अतिशय मोठा प्रभाव या वादळी सिस्टमचा असणार आहे। मात्र दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात कुठल्याही पावसाचं वातावरण नाही। आपण ECMWF मॉडेलचा 24 तारखेपासून अंदाज बघितला तर बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक वादळी सिस्टम तयार होते। 25 तारखेला ती दक्षिण भारताकडे सरकणार आहे। 26 तारखेला ती तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश असा प्रवास करण्याची शक्यता आहे। आपण AIFS मॉडेलनुसार याचा जर पुढचा अंदाज घेतला तर सुरुवातीला आपण बघतो की किनारपट्टी भागातील सर्व राज्यांमध्ये AIFS मॉडेलनुसार याचा प्रभाव 29 तारखेला पडणार आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये 1 आणि 30 तारखेच्या दरम्यान पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते। आपण सध्या महाराष्ट्रामध्ये बघतो सोलापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा पालघरपर्यंत ढगाळ परिस्थिती आहे। आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण 25-26 तारखेपर्यंत दाखवलेलं नाही। मात्र बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली सिस्टम कुठल्या बाजूने जाणार यावर आपल्याला अपडेट घ्यावी लागेल। गोंदियामध्ये आज थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे। 16°C तापमान आहे। 15°C गडचिरोलीमध्ये आहे। इतरत्र अजून थंडी वाढणार आहे। उद्या 18 तारखेपासून थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात वाढू लागेल। बीडला 17°, लातूरला 17°, नांदेडला 18°, लोणार 16, अकोला 16, अमरावती 17, नागपूर 17, गोंदिया 16 आणि गडचिरोली 15°C पर्यंत तापमान उतरणार आहे। म्हणजे एकूणच वातावरणात बदल सुरू होईल उद्यापासून। 20 तारखेला देखील गडचिरोलीला 14°, तर गोंदियाला 15°C तापमान किमान असणार आहे आणि 15°C तापमान साताऱ्याला देखील आपल्याला होताना दिसतंय। अहिल्यानगर, बीड, लातूर, अकोला या काही भागामध्ये 16°C तापमान जाणार आहे। म्हणजे थंडीची लाट 20 तारखेला आपल्याला महाराष्ट्रात बऱ्याच भागात जाणवेल। आपण गोंदियाला 14°C तापमान 21 तारखेला बघतो। इतरत्रही 16 अंश 17 अंशापर्यंत तापमान राहणार आहे, म्हणजे थंडीची लाट कायम आहे।
22 तारखेला गोंदियामध्ये 13 अंश सेल्सिअसवर तापमान जाईल. गडचिरोली ते 14 अंश सेल्सिअस तापमान असेल. किंवा साताऱ्याला 15 अंश, लातूरला 15 अंश, अकोल्याला 15 अंशपर्यंत तापमान उतरणार आहे. इतरत्र हे 16 अंशापर्यंत तापमान येईल. महाराष्ट्रात थंडीचा खरा कडाका आपल्याला 23 तारखेला जाणवतोय. गोंदियामध्ये 12 अंश सेल्सिअसवर तापमान उतरत आहे. गडचिरोलीला ते 13 अंश सेल्सिअसवर जाणार आहे. साताऱ्याला 15 अंश सेल्सिअस, लातूरला 15 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाईल. नाशिक, मालेगाव, पुणे, बीड या काही भागामध्ये जवळपास 16 अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे. म्हणजे थंडीची लाट कायम आहे. पुन्हा एकदा थंडीच्या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होईल, परंतु 24 तारखेला देखील 13 अंश सेल्सिअस गोंदियामध्ये, 14 अंश सेल्सिअस गडचिरोलीमध्ये, 14 अंश सेल्सिअस नागपूरमध्ये आपल्याला तापमान उतरताना दिसतंय. महाराष्ट्रातील बीड, अकोला, चंद्रपूर या काही भागात 15 अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे. थंडीची लाट 25 तारखेलाही विदर्भात कायम आहे. 26 तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात 15 ते 16 अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे. म्हणजे थंडीची लाट कायम आहे. म्हणजे आपण साधारणपणे असं बघतो की 18-19 तारखेपासून सुरू झालेली थंडी ही पुढे सातत्याने वाढत जाणार आहे.